ठाणे महानगरपालिकेला 102 कोटींचा दंड ठोठावलेला आहे। राष्ट्रीय हरित लवादानं ही कारवाई केल्याचं समजतंय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। उल्हास नदी आणि देसाई खाडीमध्ये प्रदूषित पाणी सोडल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे। राष्ट्रीय हरित लवादाकडून ही एक मोठी कारवाई म्हणावी लागेल। ठाणे महानगरपालिकेला 102 कोटींचा दंड ठोठावलेला आहे। उल्हास नदी आणि देसाई खाडीमध्ये प्रदूषित पाणी सोडल्याच्या तक्रारीनंतर आता NGTची ही कारवाई पाहायला मिळते। या सगळ्याबाबत आता महानगरपालिकेकडून काय नेमकं स्पष्टीकरण देण्यात येते, महानगरपालिका नेमका कशा पद्धतीने उत्तर देतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अपडेट जाणून घ्यात, अक्षय भाटकर आपल्यासोबत आहे। अक्षय, खाडीत प्रदूषित पाणी सोडल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई झाल्याचं समजतंय। सगळा प्रकार नेमका आहे तरी काय? नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल जे आहे जे संपूर्ण भारतामध्ये पर्यावरणाच्या विषयी वेगवेगळ्या गोष्टी हाताळत असतं आणि दंड देखील ठोकवत असतं जर पर्यावरणाच्या नियमांचं उल्लंघन झालं असेल तर अशाच नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने म्हणजे NGTने महाराष्ट्राच्या पोल्युशन कंट्रोल बोर्डला एक ऑर्डर दिलेली आहे आणि या ऑर्डरच्या अनुसार ठाणे महानगरपालिकेला 102 कोटी रुपयांचा दंड ठोठवावा असे या ऑर्डरमध्ये आदेशामध्ये लिहिलेलं आहे। आता हा दंड का ठोठवावा तर ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये ज्या ठिकाणावर उल्हास नदी जाते त्याबरोबर जी देसाई खाडी आहे त्या देसाई खाडी देखील ज्या ठिकाणावरून जाते त्या ठिकाणी सिवेज वॉटर जे आहे सांडपाणी असेल किंवा प्रदूषित पाणी असेल ते थेट या नद्यांमध्ये सोडण्यात आलेलं आहे आणि याच्यामुळे या नद्यांचं खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालेलं आहे आणि हे लक्षात आल्यामुळे आता NGTने 102 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याची ऑर्डर अशा प्रकारचे आदेश हे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डला दिलेले आहेत आणि ठाणे महानगरपालिकेच्या विरोधात ही ऑर्डर आहे। आता 102 कोटी रुपयांचा दंड ठाणे महानगरपालिकेला भरावा लागणार आहे या संपूर्ण नियमांचं उल्लंघन केल्याच्या प्रकरणी। अक्षय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।